नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण कणा म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 60,000 ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हजारो प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविले जावे त्याच्यासाठी सरकार दरबारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. राज्याचे विधानसभेचे उपसभापती सचिन आहेर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक झाली आहे आणि सकारात्मक बाजू अशी आहे की या प्रश्नांची बहुतांश प्रश्नांची सोडवणूक आता होणार आहे. आणि कशा पद्धतीने ती सोडवणूक होणार आहे, कशा पद्धतीनं या संदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक झाली हे सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याचे सरचिटणीस दयानंद एरंडे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे विभागाचे अध्यक्ष नवनाथ नरवडे. थेट आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, वेतन श्रेणी असेल, ग्रॅच्युइटी असेल, EPF असेल, अशा अनेक प्रश्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आहेत. त्या संदर्भात काय मुंबईमध्ये बैठक झाली, कोणत्या मंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्याला सकारात्मक बाजू काय आहे असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम न्यूजनामाचं मी धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 29 जुलैला विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिन आहेर साहेब यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांतजी पुंडगुलवार साहेब यांच्यासोबत प्रशासकीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वेतन असेल, ग्रॅज्युएटीचा विषय घेण्यात आलेला आहे. नवीन किमान वेतनातील वाढ आणि जिल्हा परिषदमध्ये गेली 5 वर्षापासून 10% भरती बंद आहे. त्या संदर्भात पॉझिटिव्ह अशी एक बैठक झालेली आहे आणि त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कुठंतरी दिलासा मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वतःहून मी आणि राज्याचे राज्याध्यक्ष विलासभाऊ कुंभारवार आणि राज्यातील इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये स्वतः ग्रामविकास विभागाचे सचिव हे सुद्धा खूप पॉझिटिव्ह असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला लवकरच न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. का असं होतं आहे? सातत्यानं तुम्हाला लढा द्यावा लागतो आहे, आंदोलनं करावे लागतात, मोर्चे काढावे लागतात. गेल्या अनेक वर्षापासून तुमचा हा लढा सुरू आहे. ह्या लढ्याला आता यश येईल असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच मागण्या मान्य होतील का? आणि नाहीच झाल्या मागण्या मान्य तर मग तुमची काय दिशा असणार आहे? नक्कीच तुम्ही अगदी बरोबर बोललात. कारण महाराष्ट्राची 1964ला ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून आज माझ्या माहितीनं आमची 3री पिढी आहे की ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा करणारा कर्मचारी, दिवाबत्तीचा कर्मचारी आहे, पाणी पुरवठा कर्मचारी आहे, आमचा स्वच्छता कर्मचारी आहे, स्वच्छता करणारा शिपाई आहे आणि गावातील ग्रामसेवकासोबत सरपंचासोबत वसुली करणारा कर्मचारी आहे. आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या जेवढ्या योजना येतात घरोघरी पोहोचण्याचं काम हा कर्मचारी करतो. पण हा कर्मचारी स्वतःच्या न्यायापासून अलिप्त राहिला, त्याला न्याय मिळाला नाही. पण आज रोजी विधानसभेचे उपसभापती यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कुठेतरी न्याय मिळेल ह्या भूमिकेतून त्यांनीसुद्धा बैठक घेतली आणि त्यामुळं ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्रीसुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत आणि ते सुद्धा वारंवार आम्ही ह्या 2 वर्षामध्ये त्यांना ज्यावेळेस भेटलो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मी मोठा निर्णय घेणार आहोत असं त्यांचं सातत्यानं आश्वासन येतं. त्यापैकी त्यांनी वसुलीची अट रद्द केली. आता त्याच्यामध्ये राहिलं उत्पन्नाची अट. ते उत्पन्नाच्या अटीवर सुद्धा ते कारवाई चालू आहे. जर उत्पन्नाची अट आमची रद्द झाली, आमची दुसरी मागणी आहे की त्याचबरोबर किमान वेतनातील लवकर वाढ करा. जर किमान वेतन वाढवलं आणि उत्पन्नाची अट रद्द केली तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला 100% वेतन मिळेल आणि तो एक कर्मचाऱ्यासाठी खूप मोठा दिलासा असेल असं आमचं मत आहे. बरोबर आहे नवनाथजी. यश येईल तुमच्या ह्या सगळ्या मीटिंग्सला किंवा निश्चितच तोडगा याच्यामध्ये निघेल आणि सगळ्या तुमच्या ह्या समस्या मान्य होतील असं आपल्याला वाटतं का? काय तुमच्या भावना आहे? नक्कीच आमची राज्याची कार्यकारिणी आदरणीय विलासभाऊ असतील, आदरणीय दयानंद एरंडे असतील, हे सातत्यानं महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी शासन दरबारी आमच्या व्यथा हा मांडत असतात. आणि आताच गेल्या काही दिवसांमध्ये आमची राज्य कार्यकारिणी हे मुंबई येथे जाऊन आले आहे. आदरणीय ग्रामविकास मंत्री महोदय, आदरणीय सचिन भाऊ आहेर साहेब
आणि ग्रामविकास विभागाचे सचिव साहेब यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये नक्कीच आम्हाला यश येईल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चांगले दिवस येतील हे एक अपेक्षा आहे. आंदोलन असेल किंवा मोर्चे असतील हे आम्ही पूर्वीपासून करत आलो आहे, परंतु आता आम्हाला अशी वाटते, शाश्वती वाटते किंवा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सरकार काही ना काही आम्हाला देईल आणि आमच्यासाठी एक आनंदाची बातमी येईल हीच अपेक्षा सरकारकडून आम्ही व्यक्त करतो. अगदी बरोबर आहे. एकूणच काय तर एक आशेचा किरण या निमित्तानं पाहायला मिळतोय. विधानसभेचे उपसभापती सचिन आहेर असतील किंवा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील यांच्यासोबत झालेल्या बैठका आणि त्यांनी यांना जे आश्वस्त केलेलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, त्याच्यामुळे यांचे प्रश्न निश्चितच लवकरच सोडवले जातील अशा प्रकारचा आशावाद निर्माण झाला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.